सो वाजलेत आता सकाळचे 4 वाजलेत आणि आता आमची राईड सुरू होते. गाड्या सगळ्या लोड होतात. माझी गाडी रात्रीच लोड करून ठेवली होती मी. एरियातून बाहेर पडलोय. लेट्स सी कसा आता प्रवास होता आमचा. आमच्या गाड्यांचा लाईनअप हा असा आहे. आपली बगीरा आहे, त्यानंतर हर्षदची गाडी आहे 220 आहे आणि आज आपला एक भाऊ नाही आहे. कुठे गेला तो भाऊ आपला? तर हा आपला मेंबर आज येत नाही आहे. परेश ॲज युजल आपला रायडिंग पार्टनर ज्यासोबत मी रायडिंग सुरू केली होती, तो काही तांत्रिक कारणांमुळे त्या सुट्ट्या कॅन्सल झाल्यात आणि त्यामुळे तो येत नाही. पण 2 दिवसानंतर तो बोलते आम्हाला सोबत जॉईन करेल म्हणून. लेट सी, जर तो झाला तर उलट बेस्टच आहे. बाकी सगळे रायडर आपले ॲज युजल आलेत. सकाळचे 4 वाजलेत. राईडला जो जुना घोडा पहिला धावायचा राईड मध्ये तो पण आला आहे तो घोडा पण तयार करून रोडवर आता परत आणि आपले बुवा बुवा भाऊ येत नाही आज. पण भावाला पूजेसाठी उठवलं आहे सकाळीच. जगन्नाथ 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 काय ना पूजाच वाटायला लागलं आता हळूहळू. याला धोती बिती घालून बोलवलं पाहिजे ना. हे भाई फेकतो फेकतो भावा. तू नाही या राईडमध्ये, आम्ही खूप मिस करणार आहोत तुला. सगळे आहेत फक्त आज रायडर हा आपला जो रेग्युलर रायडर आहे ज्यासोबत रायडिंग सुरू केली होती तो नाही आहे आज आपल्यासोबत. खूप वियर्ड फिलिंग आहे, पण काय करणार, करिअर पण इम्पॉर्टंट आहे. काही तांत्रिक कारणांमुळे भावाच्या सुट्ट्या अचानक कॅन्सल झाल्या आणि आमचं ऑलरेडी प्री प्लॅन झालं होतं सगळं. ऑनलाईन सगळं बुकिंग सगळं झालं होतं, त्यामुळे आम्हाला जाणं भाग पडतं आहे. सो तो बोला की जर काम लवकर आटपलं फंडेचं तर तो आम्हाला जॉईन करेल पुढे. लेट सी, देवाकडे विश करू की तो आम्हाला जॉईन करू. उरलेले राईड्स आम्ही त्याच्याबरोबर कंप्लीट करू. ठीक आहे, चला मी निघते पुढे. चल भावा. हो हो. 4:15 बरोबर आम्ही आमचा एरिया सोडला. आता सँटाक्रूज टू कांदिवली बोरिवली हे काही दाखवण्याचा अर्थच नाही आहे. कितीही लवकर निघालो तर आपला घोडबंदर तुम्हाला माहितीच आहे. 4 वाजता निघा, 5 वाजता निघा. घोडबंदरची ट्रॅफिक आपली नेहमी वाट बघत असते. खूप टायमानंतर घोडबंदरची ट्रॅफिक मी फेस केली होती, त्यामुळे थोडा रेकॉर्ड करणं भागच पडतो. 4 वाजता घरातून निघालो आणि कुठे आलं फाउंटनला ना. फाउंटनला येऊन चहाचा ब्रेक घेतलाय पहिलाच. 40 किलोमीटर ते झालं का कम्प्लीट? झालं तुला? फाउंटेनला आलं, माहीत नाही किती किलोमीटर झाले, पण ट्रॅफिक भरपूर आहे. तर आम्ही मग आमचा हे पिठाला कोळला आणि चहा प्यायला बसलो इकडे. घोडबंदरचा ट्रॅफिक क्लिअर होताच आम्ही पुढे पालघर वापीच्या दिशेने सुरतच्या दिशेने निघालो. आता दिवस हळूहळू उजळायला लागला होता, त्यामुळे आता कुठे ब्रेक घ्यायचा सवालच नव्हता. त्यामुळे जवळजवळ 150 किलोमीटर तरी आम्हाला नॉनस्टॉप कट करायचं होतं. सुप्रभात मित्रांनो. तर घरातून आम्ही सकाळी 5:30ला म्हणजे 4ला सकाळी तयारी करायला 5:30ला आम्ही घर सोडला होता आणि आता वाजलेत 9 आणि आम्ही आता वापीला आहे. म्हणजे जवळजवळ 150 to 160 किलोमीटर आम्ही क्रॉस केलेत. एक ब्रेकफास्ट घ्यायला पण आम्ही 150 किलोमीटर नॉनस्टॉप गाडी चालवल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट घ्यायला इकडे हॉटेलला थांबलो आहे. आता इथून पुढे आम्हाला जवळजवळ अजून 500-600 किलोमीटर 700 किलोमीटरचा इथून पट्टा आहे अजून पुढे नॉनस्टॉप नागेश्वरम. आता आज रात्रीपर्यंत, आता वाजले 8, आज रात्रीपर्यंत आम्ही नागेश्वरममध्ये पोहोचायचं प्लॅनिंग आहे आमचं. बघूया जेवढं जाता येईल जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करू. फायनली आमचं ब्रेकफास्ट झालेलं आहे. 8:30 वाजलेत. आता आम्ही वापीमध्ये आहोत आणि इकडे रस्त्यामध्ये एक धाबा लागला होता. ॲक्च्युली ह्या रस्त्याला ना, म्हणजे जसे आपल्या कोकणामध्ये कसे 10-10, 15-15 मिनिटांनी हॉटेल्स आणि सगळं आहे, पण ह्या रस्त्याला ना धाबे आणि हॉटेल्स खूप कमी आहे फ्रिक्वेन्सी. मे बी आतमध्ये असतील सर्व्हिस रोडला, पण मेन हायवेला खूप फ्रिक्वेन्सी कमी आहे. हळूहळू करत निघतोय पुढे. 700-750 किलोमीटरचा पॅच आहे, पण जेवढं जाता येईल तेवढं जाऊया. जास्त कोणाला हे नाही करायचं, स्ट्रेस नाही द्यायचं आहे. ठीक आहे, तर गाडीवर बसूया आपण. तुम्हाला डायरेक्ट मी गाडीवरती भेटतो.
फायनली आम्ही आता सुरतला पोचलो आहे. वापीवरून निघालो होतो नॉनस्टॉप. नॉनस्टॉप जवळजवळ 130 किलोमीटरचा पॅच आहे वापी टू सुरत. तर सुरतला आम्ही फ्युलअपला थांबले. आमच्या 2 गाड्यांमध्ये फ्युलअप करायचं आणि त्यामध्ये एअर पण थोडासा कमी होती डॉमिनरमध्ये. माझ्या गाडीमध्ये अजून 4 कांड्या आहेत तर मी पुढेच भरेन. आता मला काही भरायची गरज नाही. पण मस्त खेचला भाई, नॉनस्टॉप पॅच खेचला पोरांनी. आणि ह्यावेळी असं कोणी सांगितलंच नाही ऊन लागतो आहे गाडी थांबव आहे. नॉनस्टॉप खेचला. जिथपर्यंत मी थांबायला सांगत नव्हतो तिथपर्यंत कोणच थांबलं नाही. शेवटी फ्युलअपसाठी ब्रेक घ्यावंच लागला. आणि बघितलं तर सुरत 2 किलोमीटरवरती होतं. मग आम्ही 2 किलोमीटर कंप्लीट करून नॉनस्टॉप वापी टू सुरत केलं आहे. आता इथे थोडंसं जेवणासाठी लंच ब्रेक बघूया, लंच ब्रेक घेऊया. 1-1.5 तास पोरांना आराम करते. पोरं नॉनस्टॉप गाड्या चालवत आहेत. बरं वाटलं. आणि मग पुढे निघूया. तर जेवढं होईल तेवढं. आता एवढं स्टे नाही करायचं, आता स्ट्रेस नाही देणार या लोकांना. सपना था आपसे मिलने का। गाड़ी को मिलने का। कहाँ पे रहते हो? मैं अमरोली रहता हूँ, काम करता हूँ। मेरी कहाँ पे गाड़ी- काम करते हो? वो मेरी गाड़ी खड़ी है। ये सामने उसके काम। हम लोग मुंबई से आए हुए हैं. मुंबई से आए हो? मराठी हो? अभी सोमनाथ जा रहे हैं. सोमनाथ जा रहे हैं। चलो. मैं आपको कब का खड़ा होके देख हाँ रहा ना, था फोटो। अरे रेस्ट करने के लिए क्योंकि पूरा धूप है ना, तो आराम करने के लिए पेट्रोल पंप पे आराम करने मिला. चलो वो निकल गया, मैं निकलता हूँ. तुम्हारा आईडी क्या है यूट्यूब चैनल? हाँ, यूट्यूब की चैनल। यूट्यूब का नाम है देखो ना, यहाँ पे लिखा हुआ है. ये साइड पे, ये साइड पे. राइडर बॉय, राइडर बॉय. राइडर बॉय फॉलो करता हूँ। इंस्टाग्राम पे भी यही है ना। हाँ चलो, मिलेंगे अभी. थैंक यू, बाय बाय. थँक्यू. भाई गुजरातमध्ये फुल सपोर्ट आहे. बॉडीसाठी पाणी इम्पॉर्टंट आहे आणि तेवढा बॉडीला पण रेस. आता काय 500 किलोमीटर कधी झाले का मजाक मस्तीमध्ये कळलं पण नाही. आता सध्या डायरेक्ट लंच ब्रेक घेऊ. 3:15 झाले. आम्ही सकाळी 5:30ला घर सोडलंय तर 3:15 झाले. दिवसभर आम्ही गाडीच चालवतोय पण असं थकवा असं आलाय नाही की बाबा बस झाला आता. सो सगळ्यांचं म्हणणं आहे की 7-7:30 पर्यंत जेवढं जाता येईल तेवढा जाऊ. 7:30च्या नंतर आपण मग तिथे कुठेतरी हॉटेल बघू आणि तिथे मग आपण रूम घेऊन स्टे करू आजच्या दिवस तिकडे. तर ते प्लॅनिंग पण मला आवडली. ॲटलिस्ट मला वाटलेलं 5 वाजता ते लोक पॅकअप करतील, बोलले 5 वाजता रूम घेऊया बस जरा. पण नाही, 7-7:30 8पर्यंत म्हणजे अंधार होईपर्यंत गाडी चालवणार आहेत सगळे. एवढे हौशी कलाकार आहेत, हौशी रायडर आहेत. तर चलो लेट्स गो. भूक लागली बाई, खरंच भूक लागली. तर हे व्हॉट्सअप गाईज, आम्ही आता राजकोटला आलो आहोत आणि जवळजवळ 500 ते 700 किलोमीटर कंप्लीट केले. आधी आम्ही ठरवलं होतं की राजकोटमध्ये रूम घेऊन आम्ही स्टे करायचं इथे आणि बाकीचा प्रवास उद्या सकाळी चालू करायचा. पण आता असं ठरलं आहे इथे धाब्यावरती चहा प्यायला असं ठरलं की आपण कंटिन्यू लेट नाईटपर्यंत राईडच करायची आज पूर्ण कंप्लीट. आणि आपल्या नागेश्वर पॉईंट जो आपला ठरला होता तिकडे काय आहे म्हणजे 900 किलोमीटर आज कंप्लीटच करायचं आपण. तिथं होतो जे रायडर लोक असतात त्यांना माहिती आहे की रात्रीच्या गाड्या जास्त खेचल्या जातात आणि रोडवरती रश पण कमी असते. तर जास्तीत जास्त स्ट्रेच कंप्लीट होतो आणि थकवा कमी येतो. आणि दिवसभरामध्ये कसं डिहायड्रेशन आणि सगळं असतं आणि त्यात ट्रॅफिक असतं त्यामुळे कंटाळा येतो. तर आता असं आम्ही ठरवलं की इथे थोडा 1-1.5 तासाचा रेस्ट घेऊन आम्ही कंटिन्यू राईड कंप्लीट करतो आहे. आणि आम्ही आमच्या जे ओंकारेश्वर बोलतो सॉरी आमचा जो नागेश्वर पॉईंट, नागेश्वर ज्योतिर्लिंगचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आम्ही पोचतो आहे. 900 किलोमीटरचा कंप्लीट करतो आहे. प्रयत्न करू पण पोचूच. जे काय जर थकवा आला तर पेट्रोल पंपवरती किंवा छोट्या मोठ्या धाब्यांवरती चहा पिऊन आणि आमचा थकवा घालवू. रात्रीचे 2:15 झालेत. आता आम्ही ऑन दी वेच आहोत म्हणजे जवळजवळ 100-150 किलोमीटर उरलं आहे. आम्ही या आज 24 तासामध्ये पूर्ण 900 किलोमीटर कंप्लीट केलेत. 900 किलोमीटर म्हणजे 800 किलोमीटर झालं आहे. 100 किलोमीटर उरलं आहे म्हणजे टोटल 900 किलोमीटर. आणि रायडरची अवस्था बघा. मित्रांनो तुम्ही जर नागेश्वरमला येत असाल तर इथे दर्शन घेऊन तुम्ही द्वारकामध्ये स्टे घ्या कारण नागेश्वरमध्ये स्टेचे ऑप्शन्स खूप कमी आहेत. आता आम्हाला हे आश्रम आहे त्या आश्रममध्ये 1500 रुपयाला रूम मिळते. आम्ही इकडे आहोत. आता इथे कोणीच नाही आहे, आम्हीच लोक आहोत फक्त. आणि हे त्यांचे थोडेसे कुक आणि त्यांचे क्लीन करणारी माणसं आहेत. हे बघा इथे आमच्या गाड्या आहेत. हे दोन रूम आमच्यासाठी दिलेत. आणि बघा इथेच समोर ते मंदिर दिसते तुम्हाला. हे बघा शिवाची आपल्या महादेवाची बॅक साईड दिसते. हे समोर मंदिर आहे. या बाजूला ते लागून आश्रम आहे. पण इथे थोडे हॉटेल्स आणि सगळं ज्या गोष्टी आहेत ते खूप कमी आहेत फ्रिक्वेन्सी. तर तुम्ही जर आलात ना तर दर्शन घ्या आणि लगेच पटकन निघून जा
कारण इकडे जर तुम्ही येणार असाल ना तर इथे स्टेसाठी इकडे यायचं असाल तर तुम्ही जेवणाचं बाहेरूनच काहीतरी घेऊन या. पण इकडे हॉटेल्स आणि सगळ्या गोष्टींची खूप कमी आहे. आणि हा आश्रम आहे इथे कमी रुपयांमध्ये तुम्हाला रूम चांगले अवेलेबल होतात. या आश्रमचं तुम्हाला मी नाव दाखवतो. नागेश्वर भवन म्हणून आहे आणि फेमस आहे. हा समोरच आहे मंदिराच्या. हे बघा इकडे कॉर्नरलाच आहे. 1500 रुपये 1000 रुपये म्हणजे विकेंडच्या हिशोबाने आहे. 1000-1500 रुपयामध्ये तुम्हाला मोठे रूम भेटतात. आणि असे हॉल पण आहेत इकडे. थोडे म्हणजे ॲव्हरेज आहेत, जास्त हायफाय पण नाही आहेत, ॲव्हरेज आहेत. पण ठीक आहे, एक रात्रीसाठी तर तुम्ही येत असाल फॅमिलीसाठी सोबत तर तुम्हाला एमर्जन्सीसाठी ठीक आहे इकडे असं. हे बघा पार्किंगसाठी खूप जागा इकडे अवेलेबल आहे. मोठ्या बस टेम्पो ट्रक सगळे लागतात. आता सध्या कोणीच नाही आहे, आम्हीच आहोत इथे. आता सध्या जेवणाचे आमचे थोडेसे प्रॉब्लेम चालू आहेत. लेट्स जे लोक काहीतरी जुगाड करतात आमच्यासाठी, बघूया कसं काय ते.